भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी सकाळी ऐतिहासिक सेवाग्राम आश्रमाला भेट दिली। राष्ट्रपतींचे सेवाग्राम हेलिपॅडवर आगमन होताच राज्यपाल जिष्णू देव वर्मा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर आणि जिल्हाधिकारी वानमथी सी यांनी त्यांचे भावपूर्ण स्वागत केले। आश्रमात दाखल झाल्यानंतर राष्ट्रपतींनी महात्मा गांधींच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले। त्यांनी बापू कुटीची अत्यंत आत्मीयतेने पाहणी केली। गांधीजींचे निवासस्थान असलेल्या या कुटीतील साधेपणा पाहून त्या भारावून गेल्या होत्या। यावेळी त्यांनी बापूंच्या कार्यालयाची माहिती जाणून घेतली आणि चरख्यावर सुतकताई देखील केली। आश्रमातील शांत आणि पवित्र वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थना सभेत राष्ट्रपती सहभागी झाल्या। गांधीजींच्या विचारांचा वारसा जोपासण्याचा संदेश देत त्यांनी आश्रम परिसरात वृक्षारोपण केले। या ऐतिहासिक प्रसंगी राष्ट्रपतींसोबत राज्याचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर, जिल्हाधिकारी वानमथी सी आणि इतर वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व मान्यवर उपस्थित होते। सेवाग्राम भेटीनंतर राष्ट्रपती महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या दीक्षांत समारंभासाठी रवाना झाल्या। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।